नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत लातूर येथील एस-व्ही लीगल असोसिएट चे नामवंत वकील प्रमोद शिंदे यांना. तर आपण आज जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं की शेत रस्ता हा प्रत्येक शेतकऱ्याला लागतोच आणि बऱ्याच केसेस महाराष्ट्रामध्ये पेंडिंग आहेत. आणि शेत रस्ता कसा मिळवावा आणि तो शेतकऱ्याचा हक्क आहे. त्या संदर्भामध्ये आपण प्रमोद सरांशी बात करणार आहोत. तर प्रमोद सर, आपण आपला परिचय द्या. नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रमोद लालासाहेब शिंदे. मागील 20 ते 22 वर्षापासून लातूर जिल्हा न्यायालयामध्ये वकील क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतो. तसंच एस-व्ही लीगल असोसिएट्स या नावानं आम्ही लातूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ आमचं ऑफिस करून आम्ही कायद्याच्या विविध क्षेत्रामध्ये सेवा देण्याचं काम करतो. तर त्या अनुषंगानं आपण आज रोजी आमच्याकडं आमची मुलाखत घेण्यासाठी आलात. त्यासाठी मी सर्वप्रथम समृद्ध व्यापारचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो व आपले आभार मानतो. तर आम्हाला सांगा वकील साहेब, की एक सर्वसामान्य शेतकरी असतो आणि त्याला जर रस्ता पाहिजे असेल, तर त्याचा मार्ग कुठला असेल? कायदेशीर मार्ग आपण सांगावा. तर हे बघा साहेब, आपल्या देशामध्ये कृषीप्रधान देश असूनही सर्वात जास्त जर समस्या कोणाच्या असतील तर त्या आज शेतकऱ्यांच्या आहेत. आणि आपण आपलं काय राजकीय व्यासपीठ नाही इथं. परंतु जरा कायदेशीर व्यासपीठ आहे. तर कुठेतरी कायद्याच्या दृष्टीनं जर पाहायचं म्हणलं तर शेतकऱ्याच्या प्रमुख समस्यापैकी शेतीसाठी रस्त्याची ही एक सर्वात मोठी समस्या आहे. नक्कीच. एकतर पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत शेतकऱ्यांकडं शेतीचं क्षेत्र आपल्या देशामध्ये कमी कमी होत यायला लागलेलं आहे. आणि बागायती क्षेत्राकडे कुठेतरी शासनानं लक्ष दिल्यामुळे बागायती क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे रस्त्याचा अतिशय कठीण प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झालेला आहे. आणि या प्रश्नासाठी शेतकरी खूप म्हणजे खूप परेशान आहेत. बरोबर. तर तुम्ही जी आता परिस्थिती अ, सादर केली, ती परिस्थिती सगळ्याच राज्यामध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्राबद्दलच हो, नाहीये, हो, तर पूर्ण देशामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. हो. तर आता आपण त्याच्यावर एक कायदेशीर मार्ग सांगावा. त्याच्यासाठी आम्हाला एक शेतकरी, सर्वसामान्य शेतकऱ्याची पोहोच जिथपर्यंत आहे, तर तिथपर्यंत आपल्याला तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं, की बाबा शेतकऱ्याला रस्ता हवा असेल, तर शेतकऱ्यानं काय-काय केलं पाहिजे? हां, हां. तर साहेब हे बघा, कायद्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी रस्ता म्हणजे पूर्वीपासून उपलब्ध करून दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे रस्ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये जर आपण मुख्यत्वे करून जर पाहायचं म्हणलं, तर प्रत्येक गावचे गाव नकाशे अद्ययावत केलेले आहेत आणि गाव नकाशामध्ये शेतकऱ्यांसाठी शिवरस्ते असतील, गाडी रस्ते असतील, पाऊल वाटा आहेत. या सर्व रस्त्यांच्या नोंदी किंवा खानाखुणा प्रत्येक गाव रस्त्यामध्ये गाव नकाशामध्ये दाखवलेले आहेत आणि ते रस्ते शेतकऱ्यांना पिढ्यानपिढ्या उपलब्ध आहेत. परंतु काळाच्या ओघामध्ये अनेक गाव नकाशावरील जे रस्ते आहेत, शिवरस्ते म्हणा किंवा पाऊल वाटा असतील, गाडी रस्ते असतील, हे अतिक्रमणाने म्हणजे हे झालेले आहेत, विळख्यात पडलेले आहेत अतिक्रमणाच्या. बरोबर. त्यामुळे ते रस्ते शेतकऱ्यांना सध्या उपलब्ध नाहीत. मग यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल? तर सर्वप्रथम जर आपण गाव नकाशावरील रस्त्याचा विचार केला, तर गाव नकाशावरील जे रस्ते आहेत, बरोबर. तर ते शेतकऱ्यांना तहसील कार्यालयामध्ये आपला एक अर्ज देऊन गाव नकाशावरील रस्ते मोकळे करून घेता येतात. त्यासाठी तहसील कार्यालयामार्फत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाअंतर्गत कार्यवाही करून तुमचे गाव नकाशावरचे रस्ते निश्चितपणे मोकळे करून देण्याच्या कारवाया बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्या सुरूही आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये हो. शेतकऱ्याला अ, दाद मागता येते. हो, हो, हो. तर तहसील कार्यालय हे प्राथमिक स्टेज आहे हो, थोडक्यात. हो, हो. पहिल्या टप्प्यामध्ये तहसील कार्यालयात शेतकऱ्यांसाठी. मागता येते. हो, हो, हो. जर समजा तिथं त्याचं समाधानकारक उत्तर नाही मिळालं, तर हो. आपण पुढचं पाऊल कुठं टाकू शकतो? हां, तर आत्ताचा जो मी मुद्दा मांडला तो आहे गाव नकाशावरील जे रस्ते आहेत त्याच्या संबंधीचा. बरोबर. परंतु या गाव नकाशावरील रस्त्याला सोडूनही जर काही वहिवाटीचे रस्ते असतील शेतकऱ्यांचे, की वर्षानुवर्षे शेतकरी त्या रस्त्याचा वापर करत आहेत, परंतु ते रस्ते गाव नकाशावरही दर्शवलेले नाहीत आणि आज रोजी ते रस्ते जर समजा संबंधित शेतकऱ्यांनी बंद केले, अडवले, त्यावर काही अडथळा केला, तर ते रस्तेही मोकळे करण्यासाठी आपल्याकडे कायद्यामध्ये तरतूद आहे. त्याच्यासाठी मामलतदार कोर्ट्स ऍक्ट म्हणून एक विशेष कायदा आहे. ज्यामध्ये मामलतदार म्हणून माननीय तहसीलदार हे कामकाज पाहतात आणि त्यांच्याकडे हे सर्व प्रकरणं चालतात. तर यामध्ये तुमच्या जर शेत रस्त्यावर अतिक्रमण झालेलं असेल, दुसरी खूप प्रक्रिया आहेत, दुसरे अनेक तरतुदी त्या कायद्यामध्ये आहेत. परंतु शेत रस्त्याच्या बाबतीत
कलम 5(2) मध्ये त्याच्यामध्ये तरतूद आहे की तुमच्या जर शेत रस्त्यावर कोणी अतिक्रमण केलं तर तुम्ही मामलतदार न्यायालयामध्ये तुमचा दावा दाखल करू शकतात. आणि तो दावा दाखल करण्यासाठी कायद्यामध्ये खास अशी सूट दिलेली आहे की तुम्ही साधा जरी अर्ज मामलतदार यांच्याकडे सादर केला तरी त्या अर्जाला दावा असं गृहीत धरून मामलतदार यांनी प्रक्रिया चालवावी अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे. त्याला दिवाणी प्रक्रिया संहितेचे जे काही प्रक्रियेचे नियम आहेत ते पूर्ण नियम त्या कायद्यामध्ये स्पेशली दिलेले आहेत. त्यानुसार लगतच्या क्षेत्रधारकांना मामलतदार नोटीस काढतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतात, वेळ प्रसंगी स्थळ पाहणी करून जागेवर जाऊन निश्चित त्यांच्या म्हणजे अडवणूक केलेली आहे, त्या ठिकाणी वहिवाट होती का, त्या वहिवाटीवर नेमकी कशा प्रकारची अडथळा अडवणूक केलेली आहे, या सर्व बाबीची शहानिशा करून नंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यामध्ये निकाल दिला जातो आणि त्यामध्ये त्या अडथळा दूर करून शेतकऱ्यांना तो रस्ता खुला करून दिला जातो. अच्छा, म्हणजे पहिला टप्पा आहे तहसीलदार, दुसरा आहे मामलतदार, हा हा हा. बरोबर? हो 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 तर आता हे 2 टप्पे तालुका लेवलला काम करतात. हो हो हो. समजा त्याच्यावर समाधानकारक नाही झालं तर तिसरा टप्पा असतो का? आणि असेल तर कोणता असेल? हो ना, आता समजा मामलतदार न्यायालयामध्ये तुम्ही दावा दाखल केला, दुर्दैवानं तुमच्या काही त्रुटीमुळे जर तुमचा तिथं न्याय नाही भेटू शकला, तुम्ही त्याच्या विरोधात मान्य उपविभागीय अधिकारी असतात त्यांच्याकडे रिव्हिजन दाखल करू शकतात. किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट दिवाणी न्यायालयामध्ये त्या संबंधी दावा दाखल करूनही दाद मागू शकतात. म्हणजे हा झाला मामलतदार न्यायालयाचा आणि केवळ वहिवाटीच्या रस्त्यापुरता मार्ग. बरोबर. याच्याशिवाय समजा तुमच्या जमिनीला वहिवाटीचाही रस्ता उपलब्ध नाही, गाव नकाशावरचाही रस्ता उपलब्ध नाही, मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला तुमच्या जमिनीला रस्ताच नाही आणि तुमच्या कसण्यासाठी जर रस्त्याची गरज आहे असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 नुसार तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करू शकतात. त्या अर्जावरही जवळपास तहसीलदार तीच प्रक्रिया अवलंब करतात. म्हणजे लगतच्या क्षेत्रधारकांना नोटिसा देणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, स्थळ पाहणी आली, पंचनामा आला, म्हणजे नकाशा असेल हा हा त्याच्यामध्ये. हा हे सर्व बाबी करून दोन्ही बाजूकडून पुरावे घेऊन वगैरे त्याच्यामध्ये निकाल देऊन जर शेतकऱ्याला रस्त्याची खरंच निकड आणि गरज दिसून आली तर तहसीलदार यांनाही दोन्ही सर्वे नंबरच्या बांधावरून शेतकऱ्यांना रस्ता देण्याचे अधिकार आहेत. अच्छा. आणि त्यामार्फत बऱ्याच शेतकऱ्यांना आजपर्यंत रस्ते देण्यात आलेले आहेत. अच्छा. तर दर्शक मित्र हो, यांनी हे 2-3 मार्ग इतके सुंदर सांगितलेले आहेत आणि सोप्या भाषेत सांगितलेले आहेत. जर आपल्याला तहसीलमध्ये मिळत नसेल न्याय तर मामलतदाराकडे जावं लागेल. मामलतदाराकडे नाही मिळालं तर परत एक दुसऱ्या वेणी तहसीलदाराकडे तुम्हाला येता येतं, जे की कोर्टातल्या दिवाणी न्यायालयामधून. तर या उपरही आपल्याकडे काही मार्ग आहेत का? म्हणजे आता समजा तहसीलदारकडे तुम्ही 143 कलमांतर्गत नवीन रस्त्याची मागणी केली हो, येस. आणि तिथं तुम्हाला रस्ता नाही मिळाला किंवा एखाद्या पार्टीला रस्ता मिळाला आणि त्या निर्णयाने जर तुम्ही व्यथित झाला असाल तर तुम्ही त्याच्या विरोधातही अपील 143 सबसेक्शन 4 खाली एसडीओ यांच्याकडे अपील करू शकतात. अच्छा. किंवा 1 वर्षाच्या आत तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं केवळ तहसीलदार यांच्याकडे रस्त्यासाठी तुम्हाला न्याय नाही मिळाला म्हणजे तुमचे न्यायाचे दरवाजे बंद झाले असा अर्थ होत नाही. अगदीच तर बरोबर तुम्हाला आहे. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असेल, दिवाणी न्यायालयाकडे असेल, दाद मागण्याचे आणि आपल्याला न्याय मिळवून घेण्याचे हक्काने अधिकार आहेत. तर हे बरेच न्याय मिळवण्याचे सरांनी मार्ग सांगितलेले आहेत आपल्याला. तर सरांना मी अशी विनंती करतो, की ह्याचं पुढचा टप्पा काय असेल आणि त्या टप्प्यावरून म्हणजे शेवटचा टप्पा जे म्हणतो आपण, तो काय असेल आणि त्याच्यावरून आपल्याला तो रस्ता मिळालाच पाहिजे, अशा पद्धतीचं तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं. तर हे बघा, साधारणतः या प्रकरणामध्ये न्याय मागणारा जो वर्ग आहे, शेतकरी वर्ग, हा मूळतः कायद्यापासून थोडा अनभिज्ञ असलेला एक अशिक्षित वर्ग असतो. नक्कीच, नक्कीच. त्यांना पुराव्याबद्दल वगैरे पुरेशी माहिती नसते, काय पुरावे द्यावे लागतात, अर्जाची नेमकी मांडणी कशी करावी लागते. तर त्यासाठी या वाढत्या काळामध्ये आता वकिलांची मदत घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि वकिलाच्या साह्याने बरेचसे शेतकरी तहसीलदार यांच्याकडे असेल, मामलतदार यांच्याकडे असेल, एक रीतसर किंवा कायदेशीररित्या योग्य अशा पद्धतीने अर्ज सादर करत आहेत. त्याच्यासाठी लागणारे जे काही पुरावे असतात, आता वहिवाटीच्या रस्त्यासाठी तुम्हाला वहिवाटीचे पुरावे बऱ्याच ठिकाणी भेटून येत नाहीत. आता जुनं वाजीबुलरचं रेकॉर्ड आहे, ज्याच्यामध्ये वहिवाटीच्या नोंदी असतात किंवा तुमच्या गाव नकाशावर नोंदी असतील, तुमच्या सातबाराच्या जुन्या रेकॉर्डला कुठेतरी रस्त्याच्या नोंदी सापडून येतात. बरोबर. तर या सर्व नोंदीची तपासणी करून आपण त्या नोंदी जर मिळवल्या आणि त्याच्या आधारे जर आपण वहिवाटीच्या रस्त्यावर हक्क मागितले तर निश्चित तुम्हाला ते हक्क मिळू शकतात. हे झालं वहिवाटीच्या रस्त्याबद्दल. बरोबर. आणि नवीन रस्त्याबद्दलचं तर साधी गोष्ट आहे, फक्त तुम्हाला रस्ता उपलब्ध नाही हे तुम्हाला तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून द्यावं लागतं. तर त्याच्यासाठी तुम्ही बाजू मांडणं तर महत्वाचंच आहे, परंतु त्याच्यासाठी तहसीलदार जागेवर येऊन ज्यावेळेस स्थळ पाहणी करतात
त्यावेळेस तुम्ही त्यांना प्रत्यक्ष जागेवर परिस्थिती दाखवू शकता की तुमच्या जमिनीला रस्ता आहे किंवा नाही. आणि तशा आधारे जर तुम्ही तुमची बाजू योग्यरित्या मांडू शकलात तर तुम्हाला निश्चित रस्ता मिळू शकतो. नक्कीच. सरांनी रस्त्याच्या बाबतीत इतकं सुंदर आणि कमी शब्दामध्ये कायदेशीर बाबी आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. तर समृद्ध व्यापारला सरांनी मुलाखत दिलेली आहे आणि त्याबद्दल लीगल असोसिएट, एस-व्ही लीगल असोसिएट आणि प्रमोद शिंदे या दोघांचेही आभार मानतो.